बाजारात एसयूव्ही खूप येतात आणि खूप जातात, पण सफारी स्टॉर्म ही गाडी नाही तर स्वॅगचं दुसरं नाव आहे. आणि हीच गाडी भारतीय सैन्याने निवडली होती कारण ही एसयूव्ही नाही, खरी रणगाडा मशीन आहे. यामध्ये आहे 2.2 लिटरचं वॅरिकोर इंजिन, 150 bhp ताकद आणि तब्बल 400 न्यूटन मीटर टॉर्क. इतका टॉर्क की गाडीला खेचून पुढे जायला काहीच वेळ लागत नाही. लॅडर फ्रेम चेसिस इतकं मजबूत की ऑफ रोड असो किंवा खराब रस्ता, स्टॉर्म सहज निभावते. स्टॉर्मची बॉडीज भारी, मोठा बोनेट, पॉक्सी लुक आणि उंच बसायची पोझिशन. ही एसयूव्ही चालवणं म्हणजे खरंच राजेशाही फील मिळवणं. स्टॉर्म येताना लोक लेन देतात कारण तिची उपस्थितीच भारी असते. आर्मीसाठी बनवलेली स्टॉर्म GS800 तर अजून वेगळ्याच लेवलची. 800 किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता, जास्त मजबूत सस्पेन्शन, चांगली ग्राउंड क्लिअरन्स आणि रणांगणात वापरता येईल अशी बांधणी. लडाखचे थंड वारे असोत किंवा राजस्थानची उष्णता असो, GS800 प्रत्येक ठिकाणी सैनिकांना सुरक्षित पोहोचवते. ही एसयूव्ही नाही, भारतीय जवानांचा साथीदार आहे. स्टॉर्म चालवताना तिचं पॉवर लगेच जाणवतं. हायवेवर सहज पिकअप होते आणि खराब रस्ते स्टॉर्मसाठी ते फक्त लाटांसारखे आहेत. आजही बरेच लोक आपली स्टॉर्म विकायला तयार नाहीत, कारण ही फक्त गाडी नाही, एक भावना आहे आणि एक आठवणसुद्धा, आणि भारतीय सैन्याचा मान देखील. स्टॉर्म रस्त्यावर दिसली की वाईब एकच, हाच तो बादशाह. नवीन एसयूव्ही येत राहतील, पण सफारी स्टॉर्म ही कधी जुनी होत नाही. ही फक्त चालवत नाही तर प्रभाव टाकते. अशाच व्हिडिओसाठी आत्ताच फॉलो करा.